मोठी बातमी सध्या समोर येते। मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा प्रवाशांना मोठा फटका बसलाय। सतत लोकल रद्द होत असल्याने प्रवासी हैराण झालेत। 1 ते 10 सप्टेंबर दरम्यान तब्बल 60 वेळा लोकल रद्द करण्यात आली आहे। सीएसएमटी कडे येणाऱ्या सरासरी 15 लोकल रोज रद्द केल्या जातात। त्यामुळे मध्य रेल्वेवरील या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। तर मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा प्रवाशांना मोठा फटका बसल्याचं सध्या दिसून येतंय। सतत लोकल रद्द होत असल्याने प्रवासी हे हैराण झालेले। 1 ते 10 सप्टेंबर दरम्यान तब्बल 10 वेळा या लोकल रद्द करण्यात आल्या, तर 60 वेळा या लोकल रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गांगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, मध्य रेल्वेचा हा ढिसाळ कारभार सध्या पाहायला मिळतोय। सतत लोकल रद्द होत आहे। या लोकल रद्द होण्यामागचं नेमकं कारण स्पष्ट करण्यात आलंय का? अंकिता, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की 1 ते 10 सप्टेंबर दरम्यान जो आहे मुंबईमध्ये जास्त पाऊस सुद्धा पाहायला मिळाला नाही। निदान पावसाळ्याच्या वेळेस जी आहे ती मध्य रेल्वे बंद पडत असते हे आपण बघतोच। मात्र 1 ते 10 सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस सुद्धा पडला नाही। तरी सुद्धा सरासरी दिवसाला 15 लोकल ट्रेन ज्या आहेत सीएसटी कडे येणाऱ्या त्या रद्द होत होत्या आणि 1 ते 10 सप्टेंबर दरम्यान जे आहे 60 लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। पहिल्यांदा त्यांना काय त्रास झाला। दादा, काय सांगाल की तुम्ही लोकल ट्रेननी प्रवास करता, किती गर्दी तुम्हाला जाणवली आणि काय अडचणीचा सामना करावा लागला? सध्याच्या तर मॅडम खूप लोकसंख्या वाढली, तसं त्या प्रमाणामध्ये आपल्या लोकल्स वाढलेल्या नाहीत। तर मला असं वाटतं की आता या सेंट्रल लाईनपासून जे पनवेलपर्यंत लोकल्स वाढल्या पाहिजे आणि प्रवाशांना तेवढंच आपल्याला हे होईल, कम्फर्ट होईल आणि यायला जायला सुरक्षित होईल थोडं। मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते रेल्वे ट्रेन, अशामध्ये 60 ट्रेन जर रद्द होत असतील, ते पण प्लॅटफॉर्मवर आल्यावर कळत असेल, तर किती अडचणी तुम्हाला येतात? कारण आपल्याला वेळेवरती कामावरती कॉलेजला पोहोचायचं असतं। हां ना मॅडम, आता काही जणांची ऑफिस असते 10 वाजता, त्या टाईमला जर इथे येऊन जर कळत असेल तुम्हाला की आता आपल्या लोकल कॅन्सल झालेले आहेत, तर सगळ्यांना त्रास तर होणारच आहे ना। तर लोकल वाढल्या पाहिजे, एवढंच सांगायचं। दादा, तुम्ही काय सांगाल की रविवारी मेगा ब्लॉक पण घेतला जातो, दुरुस्तीची कामं वगैरे केली जातात असं म्हटलं जातं ट्रेनचं, मात्र ट्रेन जे आहे ते सातत्याने आणि मध्य रेल्वेलाच याचा फटका बसतोय। तुम्हाला किती त्रास झाला इथे येताना? आता दाखवायचं गेलं तर आता आम्ही त्यावेळेस तर इतकी गर्दी होते भयंकर, म्हणजे खूप त्रास झाला। लोकल वाढल्या पाहिजे असं वाटतंय। तुम्हाला त्या गर्दीत म्हणजे किती ट्रेन तुम्ही सोडल्या आणि नंतर चढल्या लोकल ट्रेन? 2-3 ट्रेन सुटल्या आणि एकच ट्रेन राहिली, म्हणजे खूप गर्दी झाली, त्रास सहन होत नव्हता। म्हणजे आम्ही म्हणजे चढता यायला खूप त्रास होऊ लागला। फर्स्ट क्लासमध्ये पण तेवढीच गर्दी असते? हां, सगळ्या क्लासमध्ये तशीच गर्दी आहे, सेम। अंकिता, आपण बघतोय की लोकलच्या प्रवाशांना जे आहे ते याचा खूप त्रास सहन करावा लागतो, खास करून जिथे रविवारी मेगा ब्लॉक घेतला जातो आणि सांगितलं जातं की दुरुस्तीची कामं आहेत। मात्र रेल्वे प्रशासनाकडनं जेव्हा आपण त्यांच्याकडे जाऊन चौकशी करतो तेव्हा ते सांगतात की देखभालीची कामं जी आहेत ती सुरू असतात, दरड कोसळण्याची कामं, दरड जे असतात दगडं वगैरे ती रेल्वे ट्रॅकवरती असतात। आपल्यासोबत काही आजी पण आहे, काय तुम्हाला त्रास झाला का आजी? गाडीमध्ये लय त्रास आहे आम्हाला, चढायला उतरायला येत नाही, आम्ही कसं चढणार? एवढ्या गर्दी, आपण गाडीमध्ये बी गर्दी आहे, परत चढताना गर्दी, उतरताना गर्दी, ढकलाढकली करतात, काय करणार त्याला सांगा? लेडीज डब्यामध्ये किती गर्दी होती? लय गर्दी असते हो ताई, लय गर्दी असते, गर्दी चिकार असते। कोणत्या पण टायमिंगला जावा, कोणत्या टायमिंगला गर्दी कमी असते, कोणत्या टायमिंगला गर्दी असते? एवढ्या गर्दी कम असते, परत बाकीच्या टायमाला लय गर्दी, 2 वाजले 3-4 वाजले की गर्दी पडत आहे गाड्यांना। मग कुठं चढायचं, आम्ही इतिहारला राहतो, आम्ही गर्दी लय गाड्यांना, तसं चढता उतरतो आम्ही, काय करणार? आपण बघतोय की अक्षरशः जे वृद्ध लोक आहेत महिला डब्यामध्ये पण तेवढाच महिलांना सुद्धा त्रास ज्योत्स्ना, त्यामुळे आता होतो। मध्य रेल्वेच्या या सगळ्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद ज्योत्स्ना, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।